महत्त्वाची बैठक आहे। महायुतीची 11 वाजता दुसरी बैठक होणार असल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये वसंत स्मृती या ठिकाणी महायुतीची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। मुंबईच्या प्रमुख जागांसंदर्भात याच बैठकीत सूत्र ठरणार असल्याचं देखील कळतंय। लालबाग, परळ आणि शिवडीच्या जागांवरती शिंदे सेनेचा दावा असल्याचं सूत्र सांगतात। राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, योगेश कदम यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बातमी महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक असल्याचं सूत्र सांगतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील सूत्रांकडून कळतंय। बुधवारी मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना अजित पवारांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याबाबतचा प्रस्ताव देण्याचे निर्देश देण्यात आले। नवाब मलिक विषयावरून सेना भाजप माघार घेण्याची शक्यता नसल्यानं आणि मुंबईतील अल्पसंख्याक मतं ही आपल्याकडे राखण्यासाठी नवाब मलिक महत्त्वाचे असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अन्य पर्यायांची सध्या चाचपणी केली जाते। सध्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक सुरू असलेल्या ठिकाणी खरं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने विविध पर्यायांची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जाते। दादांची एनसीपी ही पवारांच्या एनसीपी सोबत लढण्यास त्यामुळे इच्छुक असल्याचे एकंदरीतच चित्र बघायला मिळतंय। मुंबईमध्ये दादांची एनसीपी पवारांच्या एनसीपी सोबत जाण्याची शक्यता ही त्यामुळे वर्तवली जाते। या संदर्भात अक्षय मनकणे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, आपण पाहतोय एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादीला भाजपकडून विरोध केला जातोय, मात्र आता अजित पवारांची राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कुठेतरी लढण्यास इच्छुक असल्याचं बघायला मिळतंय। काय नेमकं घडतंय शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटामध्ये? खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवाब मलिक यांच्या नावाला विरोध जो आहे तो भाजपच्या नेत्यांकडून पाहायला मिळतोय आणि त्याच कारणावरून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश जो आहे तो होताना पाहायला मिळत नाहीये। प्राथमिक जागा वाटपाची चर्चा जी आहे ती शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये होताना पाहायला मिळत आहे, परंतु या सगळ्या चर्चा वाटपाच्या चर्चेसाठी जागा वाटपाच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं जात नाहीये। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईची निवडणूक समितीची बैठक जी आहे ती नवाब मलिक यांच्या नेतृत्वात झाली। या सगळ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमधल्या कोणकोणत्या जागांवरती कशा पद्धतीने निवडणुका लढणार आहे याची संपूर्ण सगळ्या तयारी जी आहे, जो अहवाल आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या सगळ्या बैठकीमधला अहवाल जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे। या सगळ्या अहवालानंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी अक्षय, त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे। या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट अंजली दमानिया घेणार असल्याची या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे।